नमस्कार मंडळी. आपल्या प्रत्येकाला एक सुंदर, सुखी आणि शांत घर हवं असतं. घर मोठं असावं, पैसा भरपूर असावा, घरात सुखसुविधा असाव्यात, अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण खरं सांगायचं तर, घरात कितीही पैसा असला, कितीही वस्तू असल्या, तरी घरातील माणसांच्या मनात शांतता नसेल, तर त्या घराला सुखी घर म्हणता येत नाही. कधी-कधी आपण पाहतो, घरात सगळं व्यवस्थित असूनही सतत भांडणं होतात. छोट्या-छोट्या गोष्टींवरून राग येतो. घरातील व्यक्ती एकमेकांशी नीट बोलत नाहीत. एखादी व्यक्ती कायम तणावात असते. काही घरांमध्ये तर सकाळ सुरू होते तीच वादाने आणि रात्र संपते तीही नाराजीने. संतांनी मात्र माणसाला शिकवण दिली की घरातील शांती बाहेरच्या वस्तूमुळे नाही, तर आपल्या वागणुकीमुळे निर्माण होते. संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज आणि इतर संतांच्या शिकवणीत वारंवार एकच गोष्ट दिसते: मन शुद्ध ठेवा, वाणी गोड ठेवा, दुसऱ्याचा अपमान करू नका आणि अहंकारापासून दूर राहा. म्हणून आज आपण अशाच काही गोष्टी पाहणार आहोत, ज्या घरात शक्यतो करू नयेत. या गोष्टी अंधश्रद्धेच्या दृष्टीने नव्हे, तर संतांच्या विचारांमधून चांगल्या आचरणाच्या दृष्टीने समजून घेऊया. सर्वात पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरात सतत भांडण करू नका. मतभेद प्रत्येक घरात असतात. दोन माणसांचे विचार कधीच पूर्णपणे सारखे नसतात. पण मतभेद आणि भांडण यात खूप मोठा फरक आहे. मतभेद झाला तर शांतपणे बोलता येतं, पण रागाच्या भरात बोललेले शब्द अनेक वर्ष मनात राहतात. संतांच्या शिकवणीत वाणीला खूप महत्त्व आहे. आपण एखाद्याला मारलेला घाव कदाचित काही दिवसांनी बरा होईल, पण शब्दांनी दिलेला घाव मनात अनेक वर्ष राहू शकतो. म्हणून घरात राग आला तरी शब्द जपून वापरा. "तू काही कामाचा नाहीस. तुझ्यामुळेच सगळं खराब होतं. तू आमच्यासाठी काहीच केलं नाहीस." असे शब्द घरातील व्यक्तीच्या मनाला तोडून टाकतात. त्याऐवजी काही वेळ शांत राहा. मन शांत झाल्यावर बोला. दुसरी गोष्ट, घरात एकमेकांचा अपमान करू नका. विशेषतः पती-पत्नीने एकमेकांचा अपमान इतरांसमोर करू नये. आई-वडिलांनी मुलांचा सतत अपमान करू नये आणि मुलांनीही आई-वडिलांना कमी लेखू नये. एखाद्या व्यक्तीची चूक असेल तर ती चूक सांगावी, पण व्यक्तीला कमी लेखू नये. "तू चुकीचं केलंस" आणि "तूच चुकीचा आहेस" या दोन वाक्यांमध्ये खूप मोठा फरक आहे. चूक सुधारता येते, पण सततचा अपमान माणसाचा आत्मविश्वास कमी करतो. तिसरी गोष्ट, घरात सतत नकारात्मक बोलू नका. काही घरांमध्ये सकाळपासून रात्रीपर्यंत तक्रारीच सुरू असतात. पैसे नाहीत, नशीब खराब आहे, आपल्याकडे काहीच नाही, कोणी आपल्याला मदत करत नाही, आपल्या घरात कधीच सुख येणार नाही. असं सतत बोलत राहिल्याने मनावर त्याचा परिणाम होतो. याचा अर्थ असा नाही की अडचणींची चर्चा करू नये. अडचणी असतील तर त्यावर उपाय शोधायला हवाच. पण अडचण आहे आणि आपण काहीच करू शकत नाही यात फरक आहे. संतांचा मार्ग निराशेचा नव्हे, तर धैर्याचा आहे. म्हणून अडचण आली तर म्हणा, "ही वेळ ही निघून जाईल. आपण प्रयत्न करू, देवावर विश्वास ठेवू आणि आपलं कर्म करत राहू." अशा विचारांनी मनाला आधार मिळतो. चौथी गोष्ट, घरात आलेल्या पाहुण्यांचा किंवा गरीब माणसांचा अपमान करू नका. आपल्या संस्कृतीत अतिथीचा आदर करण्याला मोठं महत्त्व आहे. पाहुणा आला आणि आपल्याला त्याला मोठं जेवण देता आलं नाही, तरी प्रेमाने पाणी देता येतं. एखादा गरजू माणूस दारात आला आणि आपण मदत करू शकत नसू, तरी त्याला अपमानित करण्याची गरज नाही. संतांच्या शिकवणीत माणुसकीला सर्वात मोठं स्थान आहे. पाचवी गोष्ट, घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा अपमान करू नका. आई-वडील, आजी-आजोबा किंवा घरातील वयस्कर व्यक्ती कधी-कधी जुन्या विचारांची वाटू शकतात. त्यांच्याकडून काही चुका होऊ शकतात. पण त्यांच्याशी बोलताना आदर ठेवणे ही आपली संस्कृती आहे. त्यांच्याशी मतभेद असतील तर शांतपणे समजावून सांगा. "तुम्हाला काही कळत नाही" असं म्हणण्यापेक्षा "आपण दुसऱ्या पद्धतीने करून पाहूया" असं म्हणणं अधिक योग्य. सहावी गोष्ट, घरात सतत तुलना करू नका. शेजारच्या मुलाने एवढं केलं, तिच्या नवऱ्याने एवढे पैसे कमावले, त्यांच्या घरात बघ किती छान आहे. अशी तुलना घरातील माणसांच्या मनात असंतोष निर्माण करते. प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं. प्रत्येकाला त्याचा संघर्ष असतो. संतांच्या विचारानुसार स्वतःच्या कर्माकडे पहा आणि दुसऱ्याच्या जीवनाशी स्वतःची तुलना करू नका. सातवी गोष्ट, घरातील गोष्टी बाहेरच्या प्रत्येक व्यक्तीला सांगू नका. घरात काही समस्या असेल तर ती प्रत्येक नातेवाईकाला, मित्राला किंवा शेजाऱ्याला सांगण्याची गरज नाही. कारण घरातील दोन व्यक्तींमध्ये झालेला छोटासा गैरसमज बाहेरच्या व्यक्तीच्या बोलण्यामुळे मोठा होऊ शकतो. याचा अर्थ असा नाही की योग्य व्यक्तीचा सल्ला घेऊ नये, पण कोणाकडून सल्ला घ्यायचा हे महत्त्वाचं आहे. आठवी गोष्ट, घरात खोटं बोलण्याची सवय लावू नका. एक खोटं लपवण्यासाठी अनेक खोटी बोलावी लागतात आणि जेव्हा घरात विश्वास कमी होतो,
तेव्हा घराची शांतता कमी होते. सत्य कधी-कधी कठीण असू शकतं, पण विश्वास टिकवण्यासाठी प्रामाणिकपणा आवश्यक आहे. 9वी गोष्ट, पैशांवरून सतत भांडू नका. पैसा जीवनासाठी आवश्यक आहे, पण पैसा घरातील नात्यांपेक्षा मोठा होऊ देऊ नका. घरात आर्थिक अडचण असेल तर सगळ्यांनी मिळून उपाय शोधा. तुझ्यामुळे पैसे गेले, तूच काही करत नाहीस, सगळा भार माझ्यावर आहे, असं बोलण्याऐवजी खर्च कुठे कमी करता येईल, उत्पन्न कसं वाढवता येईल याचा विचार करा. 10वी गोष्ट, घरात अन्नाचा अपमान करू नका. आपल्या संत परंपरेत अन्नाला अत्यंत पवित्र मानलं आहे. ताटात जितकं हवं तितकंच घ्या. अन्न वाया घालवू नका. अन्न बनवणाऱ्या व्यक्तीचा अपमान करू नका. आज अनेक लोकांना 2 वेळच्या जेवणाची चिंता असते. त्यामुळे अन्नाची किंमत समजून घेणं ही देखील एक प्रकारची कृतज्ञता आहे. 11वी गोष्ट, घरात सतत मोबाईलमध्ये किंवा टीव्हीमध्ये हरवून जाऊ नका. आज घरात सगळे एकत्र बसलेले असतात, पण प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो. आई मोबाईलवर, वडील मोबाईलवर, मुलं मोबाईलवर आणि घरात संवाद मात्र कमी. कधी-कधी मोबाईल बाजूला ठेवा आणि आपल्या घरातील माणसांशी बोला. एखाद्याला विचारा, आज तुझा दिवस कसा गेला? हा छोटासा प्रश्नसुद्धा नातं मजबूत करू शकतो. 12वी गोष्ट, घरात जुन्या चुका पुन्हा पुन्हा उकरू नका. कुणी वर्षभरापूर्वी चूक केली असेल आणि ती मान्य करून सुधारली असेल, तर प्रत्येक भांडणात तीच चूक पुन्हा सांगण्याची गरज नाही. माफ करणे म्हणजे चूक योग्य ठरवणे नाही. माफ करणे म्हणजे स्वतःच्या मनावरील ओझं कमी करणे. 13वी गोष्ट, अहंकार घरात आणू नका. मी मोठा आहे, माझं म्हणणंच बरोबर, माझ्याशिवाय हे घर चालणार नाही, असा अहंकार नात्यांना दूर करतो. संतांनी नम्रतेला मोठं स्थान दिलं. मोठेपणा आवाजात नसतो, मोठेपणा माणसाच्या वागण्यात दिसतो. 14वी गोष्ट, घरातील स्त्रीचा अनादर करू नका. आई असो, पत्नी असो, बहीण असो किंवा मुलगी असो, घरातील स्त्रीचा आदर केला पाहिजे. घर चालवण्यात तिचे योगदान अनेकदा दिसत नाही, पण तिच्या त्यागामुळे घर उभं राहतं. तिच्या भावनांची थट्टा करू नका. तिच्या कामाची किंमत कमी करू नका. आदर हा प्रत्येक नात्याचा पाया आहे. 15वी गोष्ट, मुलांसमोर सतत भांडू नका. मुलं मोठ्यांच्या वागण्यातून शिकतात. आपण त्यांना कितीही चांगल्या गोष्टी सांगितल्या तरी ते घरातील वातावरणातून जास्त शिकतात. म्हणून मुलांसमोर मतभेद असतील तर शक्य तितक्या शांतपणे सोडवा. त्यांना शिकवा की राग येणं चुकीचं नाही, पण रागावर नियंत्रण ठेवणं महत्त्वाचं आहे. 16वी गोष्ट, देवाची पूजा करताना मनात द्वेष ठेवू नका. आपण सकाळी देवासमोर दिवा लावतो, पूजा करतो, आरती म्हणतो, पण पूजा झाल्यानंतर घरातील व्यक्तीशी कटू बोलतो. मग प्रश्न असा पडतो की खरी भक्ती कुठे आहे? देवापुढे हात जोडण्याबरोबरच माणसाशी प्रेमाने वागणंही आवश्यक आहे. संतांच्या शिकवणीचा खरा अर्थ हाच आहे. 17वी गोष्ट, घरात आलेल्या व्यक्तीच्या परिस्थितीची थट्टा करू नका. कोणी गरीब असेल, साधे कपडे घालत असेल, कमी शिक्षित असेल किंवा त्याच्याकडे पैसा नसेल, तर त्याला कमी समजू नका. आज त्याची परिस्थिती वेगळी आहे. उद्या आपली परिस्थिती काय असेल हे कोणालाच माहिती नाही. म्हणून माणसाची किंमत पैशाने मोजू नका. 18वी गोष्ट, घरात मत्सर वाढवू नका. भावाभावात, बहिणींमध्ये, नातेवाईकांमध्ये सतत तुलना केली तर मनात मत्सर निर्माण होतो. कोणाला यश मिळालं तर मनापासून त्याचं कौतुक करा. दुसऱ्याचं सुख पाहून मनात आनंद निर्माण करणं ही मोठी गोष्ट आहे. 19वी गोष्ट, रागात निर्णय घेऊ नका. रागाच्या एका क्षणात बोललेले शब्द किंवा घेतलेला निर्णय कधीकधी आयुष्यभर पश्चात्ताप देऊ शकतो. राग आला तर थोडा वेळ शांत रहा, पाणी प्या, देवाचं नाव घ्या, काही वेळ दुसऱ्या खोलीत बसा. मन शांत झाल्यावरच बोला. 20वी गोष्ट, घरात कृतज्ञता विसरू नका. आपल्यासाठी कोणी छोटं काम केलं तरी धन्यवाद म्हणा. आईने जेवण बनवलं तर तिचं कौतुक करा. वडिलांनी मेहनत केली तर त्यांची किंमत समजा. पत्नीने घर सांभाळलं तर तिच्या कामाचा आदर करा. पती मेहनत करत असेल तर त्याला प्रोत्साहन द्या. मुलांनी काही चांगलं केलं तर त्यांचं कौतुक करा. घरात कौतुकाची भाषा वाढली की तक्रारींची भाषा आपोआप कमी होते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरात दुसऱ्याच्या मनात भीती निर्माण करून शांती मिळत नाही. काही लोक म्हणतात, माझं ऐकलं नाही तर बघ. अशा प्रकारे घर चालत नाही. घर प्रेमाने चालतं. शिस्त आवश्यक आहे, पण अपमान आणि भीती आवश्यक नाही. घरात एखादी व्यक्ती चुकत असेल तर तिच्यावर ओरडण्याऐवजी तिला समजावून सांगा. संतांच्या मार्गात कठोरता असली तरी त्यामागे करुणा आहे. म्हणून घरात करुणा वाढवा. कोणी आजारी असेल तर त्याची काळजी घ्या. कोणी दुःखी असेल तर त्याचं ऐका. कोणी अपयशी झालं असेल तर त्याला उठवून उभं करा. कारण घर म्हणजे फक्त भिंती, दरवाजे आणि छप्पर नाही. घर म्हणजे एकमेकांच्या सुखदुःखात उभं राहणारी माणसं. म्हणून आजपासून एक छोटासा नियम करा.
घरात कोणावरही राग आला तर लगेच उत्तर देण्याआधी काही क्षण शांत राहायचं. घरातील व्यक्तीने चूक केली तर अपमान न करता समजावून सांगायचं. आई-वडिलांशी शक्य तितक्या प्रेमाने बोलायचं. मुलांना फक्त ओरडायचं नाही, त्यांचं ऐकायचं. पती-पत्नीने एकमेकांचा आदर करायचा. अन्न वाया घालवायचं नाही, खोटं बोलायचं नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवाची पूजा करण्याबरोबरच माणुसकीची पूजा करायची. संतांनी आपल्याला कधीही फक्त बाह्य दिखाव्याचा मार्ग दाखवला नाही, त्यांनी मन शुद्ध करण्याचा मार्ग दाखवला. घरात रोज मोठी पूजा झाली नाही तरी चालेल, पण घरात एकमेकांशी प्रेमाने 2 शब्द बोलले गेले पाहिजेत. घरात मोठा देवघर नसेल तरी चालेल, पण घरातील वृद्ध व्यक्तीला आदर मिळाला पाहिजे. घरात भरपूर पैसा नसेल तरी चालेल, पण घरात समाधान असलं पाहिजे. घर मोठं नसेल तरी चालेल, पण मन मोठं असलं पाहिजे. आणि कदाचित हीच संतांच्या शिकवणीची खरी सुंदरता आहे. मंडळी, शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, घरातील शांती बाहेरून कोणी आणून देत नाही. ती आपल्या शब्दांनी, आपल्या वागण्याने आणि आपल्या विचारांनी तयार होते. आपण राग वाढवला तर घरात अशांतता वाढेल. आपण प्रेम वाढवलं तर शांतता वाढेल. आपण अहंकार वाढवला तर नाती तुटतील. आपण नम्रता वाढवली तर नाती जोडली जातील. आपण तक्रारी वाढवल्या तर दुःख वाढेल. आपण कृतज्ञता वाढवली तर समाधान वाढेल. म्हणून आजपासून एक छोटासा संकल्प करूया. मी माझ्या घरात भांडण वाढवणार नाही. मी कटू शब्द कमी करेन. मी आई-वडिलांचा आदर करेन. मी माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचं मन समजून घेण्याचा प्रयत्न करेन आणि देवावर श्रद्धा ठेवून माझं कर्म प्रामाणिकपणे करत राहीन. कारण शांत घर म्हणजे फक्त शांत आवाज असलेलं घर नाही. शांत घर म्हणजे जिथे मनाला सुरक्षित वाटतं, जिथे चूक झाली तरी सुधारण्याची संधी मिळते, जिथे दुःख आलं तर आधार मिळतो, जिथे यश मिळालं तर कौतुक होतं आणि जिथे प्रत्येक व्यक्तीला वाटतं, हे माझं घर आहे, इथे माझी माणसं आहेत. जर तुम्हाला ही संतांची शिकवण मनापासून पटली असेल, तर हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीसोबत नक्की शेअर करा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या घरातील भांडण थांबेल. कदाचित एखादा मुलगा आपल्या आई-वडिलांशी प्रेमाने बोलेल. कदाचित एखादं नातं तुटण्यापासून वाचेल. आणि शेवटी एवढंच, देव आपल्या घरात सुख देण्याआधी आपल्या मनात प्रेम देतो. म्हणून देवाकडे फक्त पैसा आणि सुख मागू नका. देवाकडे अशी बुद्धी मागा की संकटातही आपण शांत राहू. अशी वाणी मागा की आपल्या शब्दांनी कोणाचं मन दुखावू नये. असं मन मागा की दुसऱ्याच्या दुःखात आपल्याला दुःख वाटावं आणि अशी श्रद्धा मागा की कितीही संकटं आली तरी आपण चांगल्या कर्माचा मार्ग सोडू नये. हीच संतांची शिकवण, हीच घरातील खरी शांती. जय हरी विठ्ठल, जय ज्ञानेश्वर माऊली, जय संत तुकाराम महाराज आणि आपल्या सर्वांच्या घरात सदैव प्रेम, समाधान, आरोग्य आणि शांतता नांदो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.